पुण्यातील गुन्हेगारीचा विळखा आता उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत पोहोचल्याचं भयानक चित्र कहुंजे येथील लोढा सोसायटीतील एका घडलेल्या घटनेतून समोर आले। किरकोळ वादातून एका सराईत गुन्हेगाराने जो एका राजकीय नेत्याचा पुतण्या आहे त्यानं अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी किशोर भेगडेला शिरगाव पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्यात। यातला आरोपी किशोर भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढवलेल्या बापू भेगडे यांचा पुतण्या आहे। त्याने एका 15 वर्षीय मुलाला मारहाण केली। लोढा सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये किशोर भेगडेचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला। मिळालेल्या माहितीनुसार लोढा सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये किशोर भेगडेचा मुलगा मित्रांसोबत खेळत असताना त्यांच्यात क्षुल्लक वाद झाला। हा वाद मिटण्याऐवजी भेगडेपर्यंत पोहोचला आणि त्यानं मुलाच्या मित्रांना गाठून अमानुष मारहाण केली। त्यानंतर हा एक व्हिडिओ जो व्हायरल झालाय तो आपण पाहू शकता। या व्हिडिओमध्ये भेगडे एका 15 वर्षीय मुलाच्या पोटात जोरदार धक्का मारताना स्पष्ट दिसतोय। यामुळेच येथील संतप्त झालेल्या पालकांनी नागरिकांनी किशोर भेगडे विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हाही दाखल केला। हा किशोर भेगडेची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर विरोधात वार्तांकन का करतेस असा जाब विचारत एका नामवंत वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला त्यानं जीवे मारण्याची धमकी दिली होती। मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या 2 नातेवाईकांसह चौघांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातले चौघांमधला हा एक किशोर भेगडे। या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली होती। लोणावळा येथे 11 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची पत्रकार परिषद होती। त्यानंतर या आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला अडवून धमकावल्याचं फिर्यादीत म्हटलं। त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे आणि अन्य 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। किशोर भेगडे हा तळेगावचा माजी उपनगराध्यक्ष आहे। अशा जबाबदारीच्या पदावर बसणाऱ्या नेत्यांनी जर समाजात राहून दहशत पसरवण्यासारखे असं जर कृत्य करत राहिले तर सामान्य जनतेनं आपले प्रश्न कोणाकडे घेऊन जावे, आपल्या तक्रारी कोणाकडे मांडाव्यात। जेव्हा हे रक्षकच भक्षक होतात तेव्हा समाजात कुठेतरी एक दूषित वातावरण तयार होते आणि याचाच परिणाम कुठेतरी येणाऱ्या पिढीवर पडतो। हा जो गुन्हा झाला हा एका अल्पवयीन मुलांना मारहाणीचा गुन्हा आहे। हे राजकीय नेते आपल्या समाजात वावरणाऱ्या या तरुणांना, युवकांना काय आदर्श घालून देतील हा प्रश्न उभा राहिलाय। याबाबत आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।